तात्या टोपे यांचा जन्म 1814 या साली झाला. यांचं मूळ नाव रामचंद्र पांडुरंग टोपे. महाराष्ट्रातलं नाशिक जिल्ह्यातील येवला हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे वडील पांडुरंग हे वेदशास्त्र आणि सर्व धर्मग्रंथ मुखोद्गत असणारे एक ज्ञानी व्यक्ती होते. त्यामुळेच दुसऱ्या बाजीरावांनी त्यांना पुण्याला बोलावून घेतले. ज्यावेळेस दुसऱ्या बाजीरावांना पुणे सोडून उत्तर भारतात कानपूरजवळ बिठूरला स्थानबद्ध व्हावं लागलं, तेव्हा त्यांच्याबरोबर अनेक लोक पुण्यातून जाऊन स्थायिक झाले. त्यामध्येच पांडुरंग टोपेही होते. कालांतराने पांडुरंग यांची पत्नी आणि रामचंद्र, गंगाधर ही मुलं बिठूरला येऊन राहिली. बिठूरला तात्या टोपे दुसऱ्या बाजीरावांचे पुत्र नानासाहेब यांच्या संपर्कात आले. नानासाहेब आणि मोरोपंत तांबे यांची कन्या मनकर्णिका तांबे म्हणजेच पुढे झाशीची राणी झालेल्या लक्ष्मीबाई यांच्याबरोबर त्यांची उठबस होती. तात्या टोपे या सर्वांमध्ये वयाने ज्येष्ठ होते. 1857 साली नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, अवधचे नवाब, मुघल सत्ताधीश आणि बुंदेलखंडातली अनेक संस्थानं ब्रिटिशांविरोधात उभी राहिली. दक्षिणेतल्याही संस्थानांमध्ये याचे पडसाद उमटले होते. उठावाचे प्रयत्न त्यावेळेस झाले होते. परंतु उठावाच्या मुख्य भूमिकेत तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि इतर नेते होते. अनेक ब्रिटिश आणि देशी इतिहासकार या उठावाशी ग्वाल्हेरच्या शिंदेंचा संबंध नव्हता अशी मांडणी करतात. परंतु काही भारतीय इतिहासकारांनी या उठावात ग्वाल्हेरच्या संस्थानिकांचाही सहभाग होता असे लिहिले आहे. ग्वाल्हेरच्या शासनकर्त्या बायजाबाई शिंदे यांनी उठावाच्या पूर्वतयारीसाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. अनेक शासनकर्त्यांनी इंग्रजांचा रोष ओढावला जाऊ नये म्हणून हे बंड सैनिक करत आहेत, आमच्या हातात काहीच नाही अशी भूमिका घेऊन युद्धाला आतून मदत केली होती. तात्या टोपे म्हटले तर एक पेशव्यांच्या राज्यातील एक व्यक्ती होते. सैन्याच्या नेतृत्वाचा कोणताही जुना अनुभव नसला तरी त्यांनी स्वकर्तृत्वावर नेतृत्व प्राप्त केलं. 1857 पासून पुढे जवळपास 2 वर्ष त्यांचा सगळा वेळ युद्ध आणि प्रवासातच गेलेला दिसतो. तात्या टोपे हे नानासाहेबांचे मित्र, दिवाण, पंतप्रधान, सैन्यप्रमुख अशा अनेक भूमिकांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. 1857 साली युद्धाला तोंड फुटल्यावर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तात्यांचे नियोजन यशस्वी झाल्याचंही दिसून येतं. 1857 मध्ये दिल्लीत उठाव झाल्यावर 1858 साली लखनौ, झाशी, ग्वाल्हेर अशी एक शहरं स्वतंत्र होत गेली. ती नंतर गमवावीही लागली. पण सुरुवातीच्या काळात दिल्ली, कानपूर, लखनौ, आझमगड, वाराणसी, अलाहाबाद, फैजाबाद, बाराबंकी, सालन, गोंडा असा प्रदेश स्वतंत्र करण्यात यश नक्कीच आलं होतं. तात्या टोपेंनी नानासाहेबांच्या सैन्यातील मुख्य काम पार पाडल्याचं कागदपत्रांमधून दिसून येतं. मनुष्यबळाचं नियोजन, सैन्य भरती, त्यांचे पगार, प्रशासन या सर्व बाबींमध्ये तात्यांना मोठा मान व निर्णय घेण्यात स्थान असल्याचं दिसून येतं. नानासाहेब, त्यांचे मुख्य सचिव मोहम्मद इसाक आणि तात्या टोपे यांच्या पत्रव्यवहारांमधून तात्यांची ही भूमिका स्पष्ट होते. इंग्रजांनी झाशी शहराला वेढा दिल्यानंतर आता झाशीची कोंडी करण्यात त्यांना यश आलं होतं. त्यामुळे झाशी शहराची सुटका करणं अत्यंत आवश्यक होतं. ती मुख्य जबाबदारी पेशव्यांनी तात्या टोपे यांना दिली होती. तात्यांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. कानपूर जवळच्या कालपी येथून अत्यंत वेगाने तात्या आपली फौज घेऊन झाशीच्या सुटकेसाठी आले. तात्या टोपेंचं सैन्य या लढाईत अत्यंत सरसपणे लढले असं वर्णन माझा प्रवास हे प्रवासवर्णन लिहिणाऱ्या विष्णुभट गोडसे यांनी केलं आहे. मात्र तात्यांना या लढाईत यश आलं नाही. त्यांच्या तोफा आणि इतर साहित्य इंग्रजांच्या हाती लागलं. पण या लढाईमुळे झाशीतल्या लोकांच्या मनात काही काळ हुरूप निर्माण झाला होता. आता आपली सुटका होईल असा उत्साह त्यांच्या मनात तयार झाला होता.
झाशीचा वेढा उठवण्यात पेशव्यांना अपयश आल्यानंतर मात्र राणी लक्ष्मीबाई यांना झाशी सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ब्रिटिश फौजेला चकवा देऊन त्या कालपीच्या दिशेने आल्या. कालपीमध्येही पेशवे, झाशीची राणी तात्या टोपे इंग्रजांविरुद्ध लढले, मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे सर्व सैन्य ग्वाल्हेरला गेले. या सैन्यानं ग्वाल्हेरचा पाडाव करताच ग्वाल्हेरचे राजे धोलपूर मार्गे आग्राला पळून गेले. ग्वाल्हेरला शिंदे यांचं संस्थान आणि किल्ला ताब्यात घेऊन सर्व खजिना ताब्यात घेण्यात आला. याच खजिन्यामधून तात्यांनी सर्व फौजेचा पगार दिला आणि ग्वाल्हेरच्या संरक्षणासाठी ते प्रयत्न करू लागले. ग्वाल्हेरला पेशवे, झाशीच्या राणी तात्या टोपे आहेत हे समजल्यावर इंग्रजांनी ग्वाल्हेरच्या दिशेने मोर्चा वळवला. 17 जून 1858 रोजी ब्रिटिश फौज ग्वाल्हेरजवळ येऊन पोहोचली. याच प्रदेशात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची इंग्रजांशी थेट लढाई झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राणीच्या मृत्यूनंतर मात्र संपूर्ण लढ्याचे चित्र बदलून गेलं. ग्वाल्हेरचा जो मोठा विजय पेशवे आणि सर्व योद्ध्यांना मिळाला होता तो अल्पकाळच टिकला. नानासाहेबांचे भाचे रावसाहेब, तात्या टोपे, बांद्याचे नवाब अलीबहादूर ग्वाल्हेरमधून नाहीसे झाले. झाशीची राणी आणि अलीबहादूर यांना पकडून देणाऱ्यांना 10,000 रुपयांचे बक्षीस आधीच म्हणजे 10 जूनलाच जाहीर झाले होते. आता लक्ष्मीबाई राणींच्या मृत्यूनंतर तात्या टोपे आणि रावसाहेबांवरही प्रत्येकी 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. रावसाहेबांनी शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र इंग्रजांविरुद्धच्या कटात सहभागी आहे हे सिद्ध झाल्यास कोणतीही हमी देण्यास इंग्रज अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे ते शरण गेले नाहीत. अलीबहादूर इंग्रजांना शरण गेले आणि त्यांना लांब इंदूरला पेन्शन देऊन ठेवण्यात आलं. परंतु तात्या टोपे, रावसाहेब यांनी मात्र लढा सुरूच ठेवला. रानोमाळ भटकून युद्धाची ठिणगी पेटती ठेवली. ग्वाल्हेर सोडल्यावर मात्र तात्या टोपेंनी आश्चर्यकारकरित्या प्रवास केलेला दिसतो. राजपुताना, माळवा, गुजरात अशा प्रदेशात त्यांनी अत्यंत कमी वेळात वेगाने प्रवास केल्याचं दिसतं. ग्वाल्हेरमधून बाहेर पडून ते वायव्येला जोउरामार्गे सिरमथुराला गेले. त्यानंतर मासलपूर मार्गे आजच्या राजस्थानात असणाऱ्या हिंडोन शहरात जाऊन पोहोचले. त्यानंतर आणखी पश्चिमेला जाऊन मग दक्षिणेला टोंकला गेले. यानंतर तात्या नेहमी आपल्या प्रवासाची दिशा बदलत असल्याचं दिसतं. टोंकच्या पूर्वेला सवाई माधोपूरला गेल्यानंतर ते दक्षिणेला व नंतर पश्चिमेला बुंदीला गेले. तिथून ते भिलवाडा, गंगापूर, चित्तूर असा प्रवास करत राहिले. नंतर पूर्वेला झालरापाटण मार्गे ते पुन्हा आजच्या मध्य प्रदेशात आले. तेथेही बरेच दिवस त्यांचा प्रवास सुरू राहिला. तात्या टोपे आणि रावसाहेब या काळात लहान लहान संस्थानिकांना भेटत होते. आदिवासींना भेटत होते. इंग्रजांविरुद्ध पेटलेली ठिणगी विझू नये यासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा रांडे यांनी रावसाहेब आणि तात्या टोपे यांच्या अखेरच्या दिवसांचे वर्णन केले आहे. रावसाहेब जम्मूजवळ असताना एका माणसाने इंग्रजांना मदत केली आणि रावसाहेब पकडले गेले. त्यांच्यावर कानपूरमध्ये खटला चालवला गेला. त्यात कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. मात्र तरीही 20 ऑगस्ट 1862 रोजी पेशव्यांच्या बिठूरमधील राजवाड्यासमोर रावसाहेबांना फाशी देण्यात आली. तिकडे तात्या टोपेंची नरवरच्या मानसिंह राजाची भेट झाली. ग्वाल्हेर जवळच्या शिवपुरीच्या जंगलात असताना मानसिंगाने त्यांची माहिती इंग्रजांना दिली. 7 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपेंना शिवपुरीला आणले गेले. सिप्री गावात आणून त्यांच्यावर घाईघाईने खटला चालवून 18 एप्रिलला फाशीही दिली गेली. अशी माहिती रांडे यांनी लिहून ठेवली आहे. पण फासावर चढवलेला माणूस तात्या टोपे नव्हताच असं म्हणणे अनेक लोकांचं होतं. फासावर चढवलेली ही व्यक्ती बडोदा संस्थानातील भाऊ तांबेकर नावाची व्यक्ती होती असं म्हटलं जातं.
40,000 सैनिक ख्याखुया तात्या टोपेंना आणि त्यांच्या 5,000 सैन्याला पकडायला सज्ज आहे. हे वाक्य आहे मेजर जनरल GSP लॉरेन्स यांनी भारत सरकारच्या सेक्रेटरींना लिहिलेल्या पत्राचं. तेही 1863 सालचं. म्हणजेच युद्ध संपून आणि तात्या टोपेंचा मृत्यू होऊन 4 वर्ष झाली. तरी ब्रिटिशांना तात्या टोपे मेल्याची खात्री पटत नव्हती. तात्यांच्या मृत्यूबद्दल अशा अनेक दंतकथा तयार झाल्या. काही लोकांना तात्या टोपेंना मारलं जाऊ शकत नाही, तसं त्यांना वरदान आहे असं वाटत होतं. काहीही असलं तरी तात्या टोपेंचा मृत्यू ब्रिटिश साम्राज्याची डोकेदुखी नक्कीच झाला असणार असं अनुमान काढता येतं. तात्या समजून अनेक लोकांना फाशी दिली गेली. तात्यांबद्दल इंग्रज अधिकारी मेलिसन यानं तात्यांनी जे केलं ते स्वामीभक्तीसाठी केलं. त्यासाठी त्यांना मिळालेली शिक्षा जास्त आहे. एका स्वामीभक्ताने योग्य त्या मार्गाने स्वामींचे आज्ञापालन केलं होतं, असे म्हटलं होतं. तात्या टोपे यांच्या मृत्यूबद्दल जी वेगवेगळी मतं आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं मत त्यांचे वंशज पराग टोपे यांनी मांडलं आहे. त्यांच्या अभ्यासानुसार तात्या टोपे छिपाबरोद इथं असताना इंग्रजांशी झालेल्या लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज हे गाव राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे. पराग टोपे यांनी त्यांच्या ऑपरेशन रेड लोटस पुस्तकात तात्यांच्या शेवटच्या लढाईबद्दल मेजर पॅगेटने लिहिलेल्या अहवालाची माहिती देतात. या अहवालात पॅगेटने छिपाबरोदच्या लढाईच्या वर्णनात एका सफेद अरबी घोड्यावर बसलेल्या व्यक्तीला मारण्यात आलं. त्यानंतर त्याला तात्काळ तिथल्या लोकांनी बाजूला नेलं असं म्हटलं आहे. तोच तात्या टोपे होता, असे पॅगेट म्हणतो. पण तात्या टोपे यांनी अनेक महिने इंग्रजांना दिलेल्या हुलकावणीमुळे त्यांची एक दंतकथा होऊन बसलीच. पराग टोपे यांच्या मते तात्यांचे सहकारी राव सिंग आणि जिलजंद यांनी तात्या जिवंत आहेत ही अशी अफवा मुद्दाम कायम ठेवली असावी. काही लोकांना आजही तात्यांना फाशी दिली असे वाटतं, तर काही लोकांना ते साधूच्या स्वरूपात बिठूर, येवला, बडोदा फिरत राहिले असे वाटतं. सत्य काहीही असो, तात्या टोपेंनी 1857 ते 1859 या काळात एक असामान्य शौर्याचं आणि धाडसाचं महत्त्वपूर्ण काम केलं होतं, यावर कोणालाच शंका घेता येणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.